राम राम मंडळी, आर आर महादेव, जय शिवराय, जय भीम. भावानो, व्हिडिओला पूर्ण बघा, आवडला लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. सकाळी 6 वाजलेत, 5 वाजल्यापासून रूमच्या बाहेर पडलो मी 5 वाजल्यापासून आणि सगळे माणसं सोडून एका पॉईंटवरती थांबलोय. आता जी काही कंप्लेंट असेल मग इकडनं पुढं आमचं काम सुरू होणार आहे. तर दुबईमध्ये ना मी मेंटेनन्स कंपनीमध्ये कामाला आहे. मला दोन्ही कामाचा अनुभव आहे. मला प्रोजेक्टमध्ये पण मी काम केलं आहे आणि मेंटेनन्समध्ये पण मी काम केलं आहे. मेंटेनन्समध्ये जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असलं दुबईचं तर मग चांगली पगार मिळते. ड्रायव्हर काम टेक्निशियन म्हणून कंपनी तुम्हाला घेते, परंतु दुबईचं लायसन्स हवं त्याच्यासाठी. मी ड्रायव्हर काम टेक्निशियन आहे म्हणजे सध्या माझ्या कंपनीमध्ये. आता बघा सकाळपासून निघलोय मी, आता एक ठिकाणी थांबलोय. आता इकडनं जे काही कंप्लेंट येते मग त्या कंप्लेंट आम्हाला बघायच्यात, काम करत करत जायचं आणि संध्याकाळी मग तेच तुम्हाला माहिती आहे 5, 6, 7, 8 पण वाजतात कधी कधी रूमवरती जाण्यासाठी. परंतु मला ओव्हर टाईम मिळतो. गाडी कंपनीची दिलेली आहे, कंपनीचंच पेट्रोल असतं, कंपनीचा युनिफॉर्म असतो, कंपनीनं रूममध्ये AC दिली, कंपनीनं बेड दिला, कंपनीनं मॅट्रेस दिलं, कंपनीनं अंगावर घेण्यासाठी पण दिलं. कंपनीनं म्हणजे सगळं काही पुरवलं. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे. कंपनीनं विजा पण फ्री दिलेला आहे, 1 रुपया पण घेतला नाही आहे विजाचा. 2 वर्षाला विमानाचं तिकीटचे पैसे देते मला. म्हणजे कंपनी काय ना मला सगळं काय देते, जेवणाचे पैसे वगैरे पण देते. जर कंपनी जर आपल्याला जर एवढं देत असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त सकाळी उठायचं आहे आणि काम करायचं आहे एकदम इमानदारीने. बेईमानी नाही करायची आहे. ते कुठल्याच कामात बेईमानी नाही करायची आहे, कारण की बेईमानीचा पैसा पुरत नसतो. जेवढं होईल मी तेवढं 100% कंपनीला देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ह्याच कंपनीमध्ये मला तर 8वं वर्ष सुरू आहे. ह्याच कंपनीमध्ये आलेलो आणि ह्याच कंपनीमध्ये लास्ट राहील. कारण की कंपनी जर चांगली असली तर मग 10 कंपन्या फिरून काय फायदा आहे. भरपूर काही लोक म्हणतात एकाच कंपनीमध्ये राहिलं नाही पाहिजे, कंपनी बदलायला पाहिजे. जर तुम्हाला कंपनी जर चांगली पगार जर देत असेल एकाच कंपनीत, मग काय तुम्हाला सोडून का जायचं आहे तुम्हाला. कारण की सगळी आता सगळ्यांची ओळख असते, सगळ्यांसंग संबंध चांगले असतात. माझा इंजिनियर, माझा मॅनेजर, माझा HR डिपार्टमेंटमध्ये पण मला माझी चांगली ओळख आहे. सगळे ओळखतात मला आणि सगळे मन मिळलेले असतात. रूममध्ये, साईटमध्ये सगळं कंपनीचं रूल्स वगैरे माहिती असतात. त्याच्यामुळे कंपनी काही सोडू वाटत नाही आहे. 2-3 वेळा केलेला मी प्रयत्न की ही कंपनी सोडून मी दुसऱ्या कंपनीत जाऊ आणि मग मला जास्त पगार मिळेल. परंतु 100 आणि 200 धरम जर जास्त मिळत असेल तर मग कंपनी सोडून फायदा नाही आहे. ही कंपनी आम्हाला सगळं काही पुरवते, सगळं काही कंपनी देते. कंपनीने मला गाडी दिली, कंपनीनं पेट्रोल वगैरे सगळं कंपनी मला देते. आणि अशी कंपनी आमची पासपोर्ट वगैरे ठेवत नाही आहे. जेव्हा पण तुम्हाला घरी जायचं असेल ना, सुट्टीवरती जायचं असेल ना, कधी पण तुम्हाला जाता येतं. तर कंपनी अशी असली पाहिजे. जर अशी कंपनी असली ना तर तुम्हाला वाटेल की अरे यार मस्त आहे दुबई, म्हणजे दुबईमध्ये काम करण्यासाठी खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे एवढं कंपनी जर तुम्हाला प्रोव्हाइड करते, एवढी कंपनी तुमच्यासाठी करते, तर मग तुम्ही पण कंपनीसाठी काम इमानदारीनं करायला पाहिजे. तर काही कंपनी अशा असतात तिथे की ते विजाचे पैसे घेतात. म्हणजे जे विजा तुम्हाला देतात ना 5,000 6,000 धरम खर्च असतो त्याला, म्हणजे भारताचे 1-1.5 लाख रुपये. तर काही कंपन्यांना पगारीमधनं ते कटिंग करतात तुमचे विजाचे पैसे. इमिरेट्स ID भेटते ना इकडे, त्याचे पैसे ते लोक घेतात कापून. तशा कंपन्यामध्ये कामाला नाही जायचं. जी कोणी जर कंपनी जर तुम्हाला बोलत असतील ना विजाचे पैसे आम्ही कापणार, तर त्या कंपनीत कामच नाही करायचं. कारण की विजा कंपनीनं फ्री द्यायला पाहिजे, कंपनीनं विजाचे पैसे नाही कटिंग केले पाहिजे, कंपनीनं तुम्हाला रूम पण दिलं पाहिजे, कंपनीनं तुम्हाला बेसिक चांगली दिली पाहिजे, कंपनीनं तुम्हाला फूड अलाउन्स दिलं पाहिजे. अशा काही कंपन्या असतात ना, मग ह्याच्या कंपनीमध्ये आला ना तर तुमचा फायदा असतो. जर तुम्ही असं छोट्या मोठ्या कंपनीत गेलात ना, इकडे काय झालं आहे माहिती आहे का, केरळाचे लोक येतात आणि छोट्या छोट्या कंपन्या खोलतात. मोठं नाव आणि लक्षण छोटे असतात त्यांचे, आणि मग वेळेवरती पगार पण देत नाही आहे माणसाला. 3-3, 4-4 महिने पगार पण मिळत नाही आहे. ही सत्य आहे, ही खरी गोष्ट आहे. माझ्यासोबत पण भरपूर कंपनीचे लोक काम करतात ना, तर ते लोक सांगतात भाऊ 3 महिने झाले आणखी पगार मिळाली नाही आहे आणि कंपनी काही देत नाही आहे, कंपनी विजाचे पैसे कापते. हाय अशा पण कंपन्या इथे आहेत UAEमध्ये. तर अशा कंपन्यामध्ये कामाला नाही आलं पाहिजे. कंपनीने विजा फ्री द्यायला पाहिजे, कंपनीनं रूम फ्री द्यायला पाहिजे. जर रूम देत नसेल तर रूमचे पैसे दिले पाहिजे, 500-600 धरम जे काही असेल ते. तर माझी कंपनी खूप चांगली आहे. माझ्या कंपनीचा इंटरव्ह्यू वेळोवेळी येत असतं, मुंबईला जात असतं इंटरव्ह्यू. जेव्हा पण इंटरव्ह्यू गेलो ना तर मला कंपनी इन्फॉर्म करते. आमचे जे काही आमचं डिपार्टमेंट असेल मला अगोदर इन्फॉर्म करतात की तुझा कोणी माणूस असेल तर पाठव इंटरव्ह्यूला, त्याला सांग चांगला इंटरव्ह्यू द्यायचं, आम्ही पास करू, पगार पण चांगले लावू. तर भरपूर वेळा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या तारखेला ह्या ऑफिसमध्ये आमच्या कंपनीचा इंटरव्ह्यू आहे. तुम्ही होत असेल तर लवकर इंटरव्ह्यू द्या आणि लवकर दुबईमध्ये या. कंपनी चांगली आहे म्हणून मी वेळोवेळी तुम्हाला सांगत असतोय. वेळोवेळी मी तुम्हाला अशीच माहिती देत असतोय दुबईवरनं, पण वेळोवेळी मी तुम्हाला अशीच माहिती देत असतोय
जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर भावानो कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.